ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्यामध्ये मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना सध्या मेडिकल प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। राज्यातली पहिली गुणवत्ता यादी 13 नोव्हेंबरला जाहीर केली जाईल। मात्र ऑल इंडिया कोट्यानुसार प्रवेशाची पहिली फेरी 6 नोव्हेंबरला सुरू होते, तर 12 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। वेदांत, ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी असेल? ज्ञानदा, मराठा आरक्षणाला स्थगिती असली तरी सुद्धा राज्यातील जे मेडिकलचे प्रवेश आहे त्याचं वेळापत्रक जाहीर झालं आणि वेळापत्रक जाहीर झालेलं असताना विद्यार्थ्यांच्या मनात थोडासा संभ्रम आहे। कारण दरवर्षी जी स्टेट मेरिट लिस्ट असते ती आधी जाहीर होते आणि त्यानंतर विद्यार्थी ठरवतो की स्टेटमधनं ॲडमिशन घ्यायचं की ऑल इंडिया सेंट्रलाइज सिस्टीममधनं आपल्याला ॲडमिशन घ्यायचं। आता जर आपण हे वेळापत्रक पाहिलं तर ऑल इंडिया कोट्यातली जे प्रवेश प्रक्रिया आहे त्याचा पहिला जो राऊंड आहे तो 6 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान आहे। म्हणजे 6 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करायचं आहे। तर जर आपण राज्याचं जर वेळापत्रक या मेडिकल प्रवेशाचं पाहिलं तर 13 नोव्हेंबरला ही विद्यार्थ्यांची जी पहिली गुणवत्ता यादी आहे ती जाहीर होणार आहे। म्हणजे गुणवत्ता यादीनंतर मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर रँक पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना ठरवायचं असतं। मात्र यावर्षी विद्यार्थी संभ्रमात आहेत की ऑल इंडिया कोटा थ्रू ॲडमिशन घ्यायचं, कारण प्रत्येक कॉलेजेसमध्ये 15% ऑल इंडिया कोटा थ्रू ॲडमिशन असतं। त्यामुळे विद्यार्थ्यांना जर स्टेट थ्रू जर जायचं असेल, म्हणजे राज्यातील प्रवेश प्रक्रियेनुसार जायचं असेल तर ऑल इंडिया कोट्याने त्यांना ॲडमिशन घेता येणार आहे। त्यामुळे नेमकं काय करायचं विद्यार्थ्यांना हा संभ्रम आहे। आणि वेळापत्रक जाहीर झालंय त्यामध्ये आपण बघितलं तर 12 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजेस सिलेक्शन करायचं आहे आणि 15 तारखेला सिलेक्शन लिस्ट लागणार आहे आणि 20 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करायचे आहेत। त्यामुळे विद्यार्थी नक्कीच संभ्रमात आहेत की ऑल इंडिया ॲडमिशन म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन थ्रू प्रवेश घ्यायचा की जे राज्याची वेळापत्रक आहे प्रवेशाचं त्यानुसार ॲडमिशन घ्यायचं। आणि आधीच्या सगळ्या प्रक्रियेला वेळ झालाय, मुलांना मनस्ताप सुद्धा प्रचंड झालाय आणि त्यामध्ये आता हा एक नवा संभ्रम विद्यार्थ्यांसमोर पाहायला मिळतोय। वेदांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।